हॅलो गाईज, आज परत माझ्यासोबत एक गोष्ट झाली. तुम्ही बोलत असाल हिच्यासोबत काय ना काहीतरी होतच असतं. अरे म्हणजे आता जे दिवसभरामध्ये माझ्यासोबत काय होणार किंवा काय युनिक वाटणार तर ते मी तुम्हाला सांगणारच ना. सकाळी जात होती, बसच्या लाईनीमध्ये उभी होती, ठीक आहे, आणि बसला गर्दी होती. मी बसमध्ये चढले. मला असं वाटलं की मी शेवटी आहे की अशी मी चढेल, त्यानंतरला बस चालू होईल. आणि माझ्या मागे अजून 2-3 जण चढली. कोण चढली? माणसं चढली, ठीक आहे. माझी बॅग पुढे, माझा एक हात इथे असतो बॅगेला पकडून आणि दुसरा हात असतो आपला वरती त्याला हँडलला पकडून. आणि कोणाला टच नाही झालं पाहिजे की कोणाच्या अंगावर असं गेलं पाहिजे. आपण आपल्या अंगाची रक्षा करायची आणि आपण काय करायचं, कोणाला धक्का लागला की भाई लगेच सॉरी बिरी बोलायचं. मी चढलं मी सेम तसंच केलं बॅग. आणि मागे ते चढलेत ना भाई, त्यातला जो एक माणूस होता त्याने काय केलं, माझा हात पूर्ण असं पाठीला चिपकवलं आहे आणि तो त्या राईट साईडला वळला. मी लेफ्ट साईडला, मी राईट साईड, तरी त्याचा हात असा मागे आणि तो असा पुढे आणि पूर्ण असं मागे असं चिपकतो यार मला. मी त्याला डायरेक्ट शिव्या देऊन बोलली, भाई हात काढ, हात उचल, हात वरती कर, माहिती नाही का तुला तुझा हात खाली येते, हात वरती कर लवकर. 2-4 शिव्या दिला. तो डायरेक्ट बसच्या तिकडे मागच्या सीटकडे गेला, तिकडे जाऊन उभा राहिला. पण मला त्याचं तोंडच नाही दिसलं. मला नंतरला माझ्या लक्षात नाही आलं, पण तरी पण ते माहिती आहे ना भाई, कोणी टच केलेलं वगैरे किती इरिटेट होतं. सकाळ ते पण यार, सकाळ. थोड्या वेळाने तो मुलगा मला दिसला. मुलगा असो, माणूस असो, कोण असो, काय माहिती कोण होता, साला दिसला. मी जे त्याला रागाने बघायला लागली, त्याने मला हात कसा लावला मागून. आई शपथ वाटत होतं त्याच्या 2 थोबाडीत देऊ. खरं सांगते, असे सीन झाले ना माझ्यासोबत. मी खरं सांगते, माणसांना उभे रस्त्यावर मारले. पण काय माहिती, लग्न झाल्यापासून आहे ना माझ्यासोबत अशा गोष्टी झाल्या. मी काय बोलू नाही शकत, पण फर्स्ट टाइम एवढ्या वेळानंतर असं झालं मी शिव्या दिले भाई. कारण प्रेग्नन्सीमध्ये किंवा लग्नानंतर परत मी कुठे जॉबला लागली, यायला साले चमडी लोकच भेटतात जिथे जाऊ दे, ठीक आहे. आता काय बोलू, काय कंटेंट मिळत नव्हता दिवसभरामध्ये. हे असे चमडी चाळे लोक भेटली, टाकलं मी. वैताग येतो रे कधी म्हणजे बाहेर जावं की नाही. वेळेस आहे ना चुकून लागला ना तरी समोरचा मला सॉरी बोलतो किंवा रागाने बघतो, आय कॉन्टॅक्ट करतो किंवा काहीही असो किंवा असं करतो. आणि एखादा जाणून बुजून करत असेल ना, त्याला काय बोलला ना, शिव्या दिल्या ना की सरळ तोंड निघत सुटतो.